नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा अड्डा 24/7 मराठीवरती मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता आपलं जे सेशन आहे हे कोणतं आहे तर जिल्हा न्यायालय भरती चा आपला जो अभ्यासक्रम आहे, नियोजन कसं करायचा, वेळेचं नियोजन कसं करायचं आहे आणि नेमका अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, हा शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला पाहायचा आहे. बाकी तुम्हाला बुकलिस्ट वरती वेगळा व्हिडिओ केलेला आहे. सर्व परीक्षांच्या बुकलिस्ट वरती वेगळा व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही पाहूच शकता. येस, मग आता आपल्या ह्या मेन नोटिफिकेशन मध्ये पहिल्यांदा काय आपल्याला लिहिलेलं आहे हे आपण पाहून घ्यायचंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कोणत्याही परीक्षेमध्ये गुण मिळवण्यासाठी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फर्स्ट एक्झाम पॅटर्न आपल्याला माहिती असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? एक्झाम पॅटर्न. आणि एक्झाम पॅटर्न माहिती असल्यानंतर आपल्याला सिलेबस म्हणजे साधारणतः कोणते सब्जेक्ट आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आयडिया असला पाहिजे. म्हणूनच मी थंबनेल मध्ये सुद्धा सांगितलेला की अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे. येस, अभ्यासक्रमावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. आणि त्यानंतर येतं ते म्हणजे आपलं जे काही स्टडी मटेरियल असतं, स्टडी मटेरियल जे आपल्याला लागतं, गायडन्स जो आपल्याला लागतो, बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग ह्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली समजून घेण्याची गोष्ट आहे, सेशन अगदी शॉर्ट अँड स्वीट करणार आहे मी, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फार मोठा नाही, अगदी थोडक्यात आपल्याला माहिती मिळायची. कारण वेळेचं नियोजन समजा आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जितका छोटा करता येईल तितका मी करणार आहे. ओके, येस. मग आपण बघायचं आहे परीक्षेचं साधारणतः स्वरूप पहिल्यांदा आपण इथे बघूया, कारण एक्झाम पॅटर्न आपल्याला पाहणं इम्पॉर्टंट आहे. लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल ह्या 3 पदांसाठी आपल्याला इथे ही परीक्षा आहे डिस्ट्रिक्ट कोर्टची म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीची. मग बघायचं आहे चाळणी परीक्षा आपल्याला कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल यांना आहे 40 आणि 30 गुणांची. इंग्रजी लघुलेखनाची आहे, ही फक्त लघुलेखकालाच असणार आहे. इंग्रजी मराठी लघुलेखन शॉर्ट हँड. आणि त्याच्यानंतर टंकलेखन जी आहे ही आपल्याला लघुलेखक आणि कनिष्ठला लागणार आहे. स्वच्छता चापल्यता चाचणी आपल्याला फक्त शिपाई यांना लागणार आहे. मुलाखत 20, 20 आणि 10 असणार आहे. एकूण गुण असे किती आहेत? 100 आहेत. इथे सुद्धा 100 आहेत आणि इथे 50 आहे. हे आपल्याला दिसून येतं. ह्या व्यतिरिक्त असणारी जी परीक्षा आहे ही परीक्षा इथे पाहायची आहे. तर बघा, इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण व चालू घडामोडीच्या ज्ञानासह सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे आहे. आता ह्याच्यामध्ये एकूण 40 गुणांची आणि शिपाई हमाल यांच्यासाठी 30 गुणांची परीक्षा आपल्याला इथे दिसून येते. 40 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आणि 30 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. म्हणजेच काय आहेत? MCQ, इंग्रजी व मराठी भाषेतील, म्हणजे दोन्ही भाषेमध्ये आपल्याला ते प्रश्न असणार आहेत. बरोबर आहे. ह्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. करेक्ट आहे, ह्याचा अभ्यास करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये विषय कोणते कोणते आहेत परत लक्षात घ्या. आपल्याला डिटेल्ड अभ्यासक्रम दिलेला नाही, कारण बघा किती गुणांची आहे? 40 आणि 30 गुणांची आहे. ह्याच्यामध्ये डिटेल्ड अभ्यासक्रम दिलेला नाही. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे? इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण व चालू घडामोडी असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. येस, म्हणजे एकंदरीत आपल्याला अंदाज आलेला आहे की एक्झाम पॅटर्न काय आहे आणि सिलेबसच्या अंडर आपल्याला डिटेल्ड सिलेबस न देता विषयांची नावं दिलेली आहेत. आणि मार्कांचा तेवढा फार मोठा 100 मार्कांचा वगैरे पेपर नाहीये, वेटेज फार नसल्यामुळे एवढं डिटेल्ड आपल्याला सिलेबस तिकडे नाही आहे. येस, मग आपल्याला इथे काय करायचं आहे, जर त्या बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला इथे बघायच्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून आपल्याला त्याची डिफिकल्टी लेवल बघायची आहे. येस, डिफिकल्टी लेवल आपल्याला बघायची आहे की पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे, कोणत्या कोणत्या विषयावरती कोणत्या काठिण्य पातळीपर्यंत प्रश्न विचारले जात आहेत हे आपल्याला इथे महत्वाचं बघायचं आहे. येस, मग आता ह्या सगळ्यामध्ये काय महत्वाचं आहे? वेळेचं मॅनेजमेंट महत्वाचं आहे. कारण तुम्ही समजा इथे बघितलं तर आपल्याला शिपाई आणि हमाल यांच्यासाठी एक्स्ट्राचा काय आहे? स्वच्छता किंवा स्वच्छता चापल्यता चाचणी आहे. लघुलेखकासाठी आपण पाहिलेलं आहे की शॉर्ट हँड सुद्धा आहे, लघुलेखन सुद्धा आहे, टायपिंग दोन्ही पदासाठी आपल्याला इथे दिसून येत आहे, कनिष्ठ लिपिक आणि लघुलेखक. तर ह्या सुद्धा परीक्षा आहेत. ह्या सगळ्यांचं तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रिपरेशनला सुद्धा, टायपिंगच्या किंवा लघुलेखनाच्या प्रिपरेशनला सुद्धा टाइम द्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मी एक गोष्ट ऑब्झर्व केलेली आहे, आपले सर्व विद्यार्थी मित्र टायपिंगच्या मागे, लघुलेखनाच्या मागे इतके लागतात की
हे जे आपलं आहे 30 आणि 40 मार्क ह्याच्याकडे फार दुर्लक्ष केलं जातं. तर हे दुर्लक्ष करायचं नाही आहे. तर तुमच्या नियोजनामध्ये, अभ्यासाच्या नियोजनामध्ये ह्या परीक्षेसाठी ह्या कंटेंटला सुद्धा आपल्याला तितकाच वेळ द्यायचा आहे, ह्या कंटेंटला सुद्धा. कारण तुमच्याबरोबर असणारी कॉम्पिटिशन इथे कॉन्सन्ट्रेट करत असणार आहे. येस. मग आपल्याला हे छोटे छोटे जे सब्जेक्ट आहेत हे डिटेलमध्ये, फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, पण एक साधारणतः ज्ञान आपल्याला ह्याचं असलं पाहिजे. येस. आणि ह्यासाठी अड्डा 24/7 तुमच्यासोबत 100% आहे. मग ह्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगेन, तर हे बघा, आपली इथे बॅच आहे अड्डा 24/7 ची. ठीक आहे. ती बॅच जाणून घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा इथे जाणून घ्या. बघा, कनिष्ठ लिपिकसाठी आपल्याला काय काय विषय आहेत. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, भूगोल, साहित्य, व्याकरण, चालू घडामोडी आणि संगणक ज्ञान आपल्याला इथे असलं पाहिजे आहे. याच्या व्यतिरिक्त शिपाई हमाल ह्या परीक्षेच्या पदासाठी सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, विज्ञान, क्रीडा, भूगोल, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी आहेत. येस. मग आता तुम्हाला ह्या विषयांची तर आयडिया झालेली आहे, पण हे सर्व तुम्हाला एकत्रित कुठे मिळणार आहे, तर बघा, ही आपली बॅच आहे. आपल्या अड्डा 24/7चं जे आपलं चॅनल आहे ते तुम्ही गुगलवरती जाऊन नुसतं अड्डा 24/7 टाकलं तरी तुम्हाला हे चॅनल मिळून जाईल. त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्र ह्या कॅटेगरीमध्ये गेलो, मी तुम्हाला दाखवू शकते. हे बघा, हे आपलं मेन चॅनलचं फेस येईल. त्याच्यामध्ये तुम्ही इथे गेलात स्टेट एक्झाम्स मध्ये, बघा, स्टेट एक्झाम्स मध्ये गेलात आणि महाराष्ट्र सिलेक्ट केलं तर तुम्हाला इतक्या सगळ्या बॅचेस दिसतील. त्याच्यातली आपली ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची बॅच तुम्ही ओपन केलीत तर तुम्हाला इथे ही बॅच दिसून येईल. बॅचची प्राइस आपल्याला इथे काय दिसते आहे, तर मी पहिल्यांदा हा कूपन कोड काढते. बघा, 1330 रुपये आपल्याला या बॅचची किंमत इथे दिसून येत आहे. येस. मग आता मी जेव्हा इथे व्ह्यू ऑफर करणार तेव्हा मला इथे ऑफर येणार आहे. ठीक आहे. मग मी इथे माझा कूपन कोड एंटर करते. काय आहे बघा, Y839 एंटर केला मी कूपन कोड. बघा, मी जसं की एंटर केला कूपन कोड, मला बॅच कितीला मिळत आहे, बॅच मिळत आहे 931 रुपयाला. किती? 931 रुपयाला. तुमच्या 3 महिन्याच्या रिचार्ज पेक्षा सुद्धा स्वस्त आहे. येस. बघा, 1330 रुपयाची बॅच तुम्हाला कितीला मिळणार आहे, 931 रुपयाला इथे मिळणार आहे. आणि आपण कोड काय टाकला आहे बघा, कूपन कोड टाकला आहे Y839. येस. हवं ते बघा, इथे तुम्हाला लिहून देते. Y839 हा कूपन कोड जेव्हा तुम्ही यूज करणार तेव्हा तुम्हाला मेजर अमाऊंट ऑफ डिस्काउंट इथे मिळतं. किती अमाऊंट ऑफ डिस्काउंट मिळतं हे बघा, इथे बघा, 30%. डायरेक्ट मी तुम्हाला वेबसाईटवरच जाऊन दाखवलेलं, किती 30% डिस्काउंट तुम्हाला इथे मिळालेला आहे. ह्या कूपन कोडवरून 30% डिस्काउंट तुम्हाला इथे मिळालेला आहे. पहा, तुमच्या समोरच दाखवलेला आहे. ओके. म्हणजेच काय आहे, अशा प्रकारे तुम्ही आपली ऍप वरती आपली बॅच सुद्धा खरेदी करू शकता. आणि तुमची ही जी हा जो सिलेबस आहे, म्हणजेच इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आहे, मराठी व्याकरण आहे, चालू घडामोडी आहे, या सगळ्यांची काळजी तुम्ही म्हणजे निश्चिंत राहू शकता. यासाठी मी तुम्हाला इथे ह्या बॅचची ओळख करून दिलेली आहे. बॅचचं आपलं नाव आहे एकलव्य बॅच. येस. तर मग सर्वांनी इथे पाहायचं आहे. तुम्ही ह्या बॅचला ऍडमिशन घेऊच शकता. आणि ही झाली एकलव्यची बॅच. येस, ऑफकोर्स. आणि तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टची सुद्धा बॅच मी दाखवते इथे. ही मी आदिवासी विभाग भरतीची बॅच दाखवलेली आहे. मी डिस्ट्रिक्ट कोर्टची बॅच तुम्हाला इथे दाखवून देते, म्हणजे तुम्हाला त्याचं सुद्धा इझियर जाईल. आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टची जी बॅच आहे, मी आदिवासी भरतीची दाखवलेली आहे. जिल्हा न्यायालय भरतीची बॅच. ओके, जिल्हा न्यायालय भरतीची बॅच तर इथे बघायचं आहे. मी इथलं कूपन कोड काढून टाकते. हा, बॅच आपली किती आहे, 1199 रुपयाची. किती आहे, 1199. मी व्ह्यू ऑफर्स मध्ये गेली आणि मी माझं कूपन कोड इथे टाकलं. काय आहे कूपन कोड? अगेन Y839. दिस इज कूपन कोड. एंटर केलं. बॅच किती रुपयाला आहे बघा, 839 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे? 839 रुपयाला. बघा, Y839 हा कूपन कोड यूज केल्यानंतर आपली बॅच किती रुपयाला मिळते आहे? 30% डिस्काउंट वरती मिळत आहे. किती? 30% डिस्काउंट वरती तुम्हाला मिळत आहे. येस. म्हणजेच काय आहे, मी तुम्हाला दोन्ही बॅचेस दाखवून दिलेल्या आहेत. एकलव्य बॅच आहे आपली, म्हणजेच कोणती, आदिवासी विकास भरतीची बॅच. आणि जिल्हा न्यायालय आणि बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजे मुंबई हायकोर्टची जी आपली बॅच आहे ती तर पहा तुम्हाला 839 रुपयाला फक्त मिळणार आहे. परंतु हे फक्त आपले 2 दिवस आहेत.
म्हणजेच कोणते आपले हे न्यू इयरचे जे दिवस आहेत 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. येस, ह्या 2 दिवसांना तुम्हाला इथे ऑफर मिळणार आहे. येस, ह्या 2 दिवसापर्यंतच तुम्हाला ऑफर मिळणार आहे. त्यामुळे पटापट घाई करायची आहे आणि पटकन आपलं ह्याचा लाभ घ्यायचा आहे, आपल्या बॅचेसचा लाभ घ्यायचा आहे. बघा, इतक्या स्वस्तामध्ये बॅच आहे आणि आपल्याला सर्व सिलेबसची आणि अभ्यासाची हमी मिळत आहे. येस, मग हे सेशन जे आहे हे मी इथेच थांबवते आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच प्रकारच्या अनेक सेशन सोबत. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे.